जयाद्री, देवी, मला समजा आठवलं बघा। मग तुला हेही कळलं असेल की तुझी जागा माझ्या पायाशी नाही। तुला हेही कळलं ना की माझ्या मनात तुझ्याविषयी काही राग नाही। देवी, माझं देवांसंग लगीन व्हावं ही तुमचीच इच्छा होती। माझ्यासाठी देवांकडे तुम्हीच वचन मागितलं। आता भी मला सत्य कळावं म्हणून तुम्हीच समज केलं। आणि मी तुमच्यावरच रागवत आले। तुम्हाला ती नाही नाही ते बोलले मी। सत्याचं ज्ञान नसेल तर असं घडणं स्वाभाविक आहे बानू। मला जेव्हा गतजन्माचे ज्ञान नव्हते तेव्हा माझं आयुष्य तुझ्या भोवती फिरत होतं। मला नको होतीस तू। तू इथून निघून जावंस म्हणून मी काय काय केलंय। आजपर्यंत कोणाचाही मी इतका राग केला नसेल तितका राग मी तुझा केला होता। पण इतकं सगळं घडूनही मला एक प्रश्न पडतो की मी तुझा स्वीकार का नाही केला। होय देवी, पर कैलासामध्ये असताना मला देवासनी बघायला मिळायचं, त्यांचं नाव घ्यायला मिळायचं आणि त्यानंच मी भरून पावायचं। पर आता तर माझं देवांसंग लगीन लावून दिलं तुम्ही। पंधरवड्यातनं 2 दिवस देव मला भेटायला यायचे। पर मला तरी बी असं वाटायचं का मला अजून देवांसंग राहता यावं। आता महादेव 2 दिवस माझ्याकडे आले आहेत याचं मला काय बी नव्हतं। देवी, माझ्याकडून खरंच चूक झाली आहे। बानू, माझाच आग्रह होता की तुझा आणि श्री खंडेरायांचा विवाह व्हावा। त्यांनी आपली परीक्षा पाहिली आणि त्या दिव्यातून जाताना आपण दोघींनी काही चुका केल्या, पण शेवट गोड झाला ना, त्याचा मला आनंद आहे। पर देवी, या जन्मात माझ्याकडून लई मोठी चूक झाली आहे बघ। नाही बानू, तू आता याचा विचार करू नकोस। नाही देवी, तसं नव्ह। या जन्मात मला तुमची सेवाच करायला नाही मिळाली। मी तर मला काय नाही मिळालं याचाच विचार करत होते। मला तुम्ही काय दिलं आहे याचा विचारच केला नाही मी। मला राग आला का तुम्ही मला गडाच्या पायथ्याशी जागा दिली। मला माझा अपमान वाटला तो, पर मला याचा विसर पडला
एका गडावर तुम्ही आणि देव राहता, नुसतं तुमच्या पायाशी स्थान पाहिजे होत, याचाच विसर पडला. पण बानू, मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा मी गडाच्या पायथ्याशी तुला अडवलं होतं. तू पहिल्यांदा जेजुरीत आली होतीस. मी तुझं स्वागत करायला हवं होतं, पण तू ओल्या हळदीने आली असूनही मी तुला ताटकळात उभं ठेवलं होतं बानू. मला याचं शल्य आहे की माझ्यामुळे तुला सुखाचा उपभोग नाही घेता आला. माझ्यामुळे तुझ्या वाट्याला दुःख आलं आहे. नाही देवी, त्यात तुमची काय बी चूक नाही बघा. देवांनी माझ्या गळ्यामध्ये लग्नाचा हार घातला. समध्यान देखत देव मला आता घेऊन आले. 15 2 दिवस माझ्या संग राहत आले. या हातानं देवासने खाऊ पिऊ घातला आहे. मी देवांसंग प्रेमाच्या गोष्टी केल्या आहेत. देवांनी भक्तीच्या बिलही गोष्टी शिकवल्या मला. देवी हे चूक नाही तर काय आहे. खरंच सुखाच्या बी पलीकडचं आहे. बानू, आता कशाला या सगळ्या आठवणी? कैलासातले दिवस आठव. मी तुला सखी समजायचे, दासी नाही. माय देवी, पण ह्या दासीला हे कळायला एक जन्म गेला. हो, पण हा आनंदही कमी आहे का? म्हाळसा आणि बानूच्या भांडणाची चर्चा ही सर्वश्रुत आहे. पण आज त्याच दोघींनी या जेजुरी गडावर एकमेकींना आनंदाने मिठी मारली. आत या ना. तुम्ही असे का थांबला आहात? शुभ घटना घडली आहे. ह्या मल्हारी चरित्राचे जे जे प्रयोजन होते ते साध्य झाले आहे. आणि ह्यात तुला ज्ञान प्राप्त व्हावे हे देखील साध्य झाले आहे. बानू, केवळ मीच नाही तर श्री खंडेराय, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी देवी, श्री गणेश या सगळ्यांनी सहाय्य केले आहे. बानू, हे सर्व प्रयत्न तुझ्यासाठी होते, कारण सत्याला प्राप्त करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. बानू, भक्ती कशी करावी ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. ह्या जन्मात अनेक चढ उतार पाहिले आहेस तू, परंतु अंतर्यामी मल्हारीचे स्मरण करत होतीस. जळी स्थळी काष्टी पाषाणी केवळ तुला खंडोबा दिसत होता.
अतीव श्रद्धेने तू स्वतःला अर्पण केले होतेस. मनात जे निग्रह होते ते केवळ आम्ही दूर केले इतकंच. या क्षणी तुझी काय अवस्था आहे हे मी समजू शकते. तुला जे वाटतंय ते बोल, थांबू नकोस बानू. पर देवा, ह्या जन्मात तर मी तुम्हाच बी नाही ओळखू शकले. तुम्ही तर 12 वर्ष चंदनपुरीत येऊन राहिलास. तुम्ही केवढे कष्ट केले ते समज मला आठवत आहे बघा. 12 वर्ष कष्ट करूनच भाकर खाल्ली. देवा, त्याच वेळेला तुम्ही का नाही सांगितलं तुम्ही कोण आहेसा? माझ्याकडनं लय मोठं पाप घडलं आहे. बानू, वृद्धत्वातही मी श्रम केले, कारण लोकांना श्रमाचे मूल्य कळावे. आणि तो माझा निर्णय होता. बानू, तुझे आयुष्य देखील कष्टातच गेले आहे. अरे तेव्हा तुम्ही मला जेजुरीत आणल्यावर बी मी तुमच्या संग भांडले. माझी चूक पदरात घ्यायची. बानू, म्हाळसेच्या इच्छेप्रमाणे मी तुझ्याशी विवाह केला. म्हाळसेने माझे जे विभाजन केले ते मी एका क्षणी पूर्णपणे स्वीकारले. परंतु तुम्हा दोघींना तुमच्या गतजन्माचे विस्मरण व्हावे हा माझा निर्णय होता. असं का केलं देवा? कारण ह्या जन्मात तुम्हाला स्वतःला शोधावे लागले. अत्यंत खडतर अशा परिस्थितीतून तुम्हाला जावे लागले. अत्यंत कठोर अशी साधना तुम्हाला करावी लागली. आणि ही म्हणजे देखील एक फार मोठी तपश्चर्याच होती. भविष्यात लोकांना राग द्वेष हा किती अनठाई आहे हे या निमित्ताने कळेल. आणि त्याच बरोबर ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्याही आयुष्यात येत नाही हे देखील समजेल. हे सर्व काही पूर्वजन्म आणि पूर्वकर्म ह्याच्याशीच जोडलेले आहे. तेव्हा या साऱ्याचा स्वीकार करून प्रेममय होणे हेच प्रत्येकाचे अंतिम ध्येय असायला हवे. बानू, असा क्षण येईल जेव्हा तुझे सगळे प्रश्न विरून जातील. तू शांततेच्या, आनंदाच्या, भक्तीच्या शिखरावर असशील. पण आता तू माझ्यासोबत शिवलोकात येऊ शकतेस, कारण तिथे निवास करण्यासाठी जी योग्यता लागते ती तू प्राप्त केली आहेस. यात विचार करण्यासारखं काय आहे बानू? देवी, मी दासी होते, पर तुम्हीच मला हात आणून ठेवला आहे. आता मला अजून काय बी नका. माझ्या समद्या इच्छा पुऱ्या झाल्या आहेत बघ. आणि पायथ्याशी तुम्ही मला जे स्थान दिलं आहे
ते शिवलोकासारखंच आहे. असं काय करतेस बानू? ज्यासाठी हे सगळं घडलं ते मिळाल्यानंतर तू आता नाही म्हणतेस? बानू, आम्ही तुला शिवलोकात नेण्यासाठी सिद्ध आहोत. आता आमच्यासह यायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. सूर्योदयानंतर आम्ही कैलासाकडे प्रस्थान करणार आहोत. हवं तर तोपर्यंत तू विचार करू शकतेस. जी देवा, पर आता जाते म्या. पर जाण्या अगोदर तुमच्या दोघांच्या बी पायावर डोकं ठेवायचं आहे. देवी आणि तुम्हासनी डोळं भरून बघायचं आहे. शुभम भवतु. शुभम भवतु. मैं जाते जी. बानू, काय ठरवलंयस तू? देवी, मी आज तुमच्या संग कैलासामध्ये येत नाही जी.